नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात अगदी झटपट बनणारी अतिशय पौष्टिक लहान मुले सुद्धा खूप आवडीने खातील अशी रेसिपी। आठवड्यातून 2 ते 3 वेळा तर नक्कीच बनवाल इतकी चविष्ट अशी रेसिपी। चपाती, भाकरी किंवा संपूर्ण स्वयंपाक बनवायचा जर कंटाळा आला असेल तर प्रोटीन युक्त आणि कमी वेळेमध्ये बनणारी ही रेसिपी आहे। महत्त्वाचं म्हणजे घरातले सगळेजण खूप आवडीने खातील आणि हे केल्यानंतर बाकीचं काही करायची गरजच लागणार नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तुम्हाला कळलंच असेल, आज आपण बनवणार आहे सोयाबीन पुलाव। आता यामध्ये सोयाबीन आहे म्हटल्यानंतर भरपूर प्रोटीन्स आहेत, त्यामुळे असा जर पोटभरीचा पुलाव असेल तर बाकीचं काहीच करायची गरज लागणार नाही। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी सोया चंक्स घेतलेले आहेत। आता सोया चंक्स शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळे काय करायचं, गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे भिजत ठेवायचं। यामुळे 2 गोष्टी होतील, शिजायला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे गरम पाण्यामध्ये हे व्यवस्थित स्वच्छ सुद्धा होतील। आता यावरती झाकण ठेवून 15 मिनिटे तरी याला भिजवून घ्यायचे। तोपर्यंत बाकीची सगळी पुलावची तयारी सुद्धा करून होते। तर हे पहा, तांदूळ सुद्धा आपल्याला भिजत ठेवायचेत, म्हणजे पुलाव सुद्धा मस्त मोकळा मोकळा होईल आणि भिजवून घेतल्यामुळे शिजायला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही। तर इथे मी 2 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। आता पुलाव आहे म्हटल्यानंतर मोकळा मोकळा तांदूळ शिजायला हवा। त्यासाठी काय करायचं, तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे। यातलं सगळं स्टार्च निघून गेलं ना, तांदूळ मस्त मोकळा मोकळा शिजतो। यामुळे पुलाव चिकट चिकट होत नाही, चवीला सुद्धा छान लागतो। तर हे पहा, 2 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तांदूळ व्यवस्थित बुडतील इतपत पाणी घेतलं। तांदूळ सुद्धा आपल्याला 10 मिनिटे भिजवून घ्यायचे। आता हे दोन्ही भिजतंय तोपर्यंत भाज्यांची सुद्धा तयारी होऊन जाईल। आता हे पहा, यामध्ये कोणत्याही आवडत्या भाज्या वापरू शकता। इथे मी फक्त गाजर घेतलेलं आहे, बाकीची सगळी तशी फोडणी आणि मसाल्याचीच तयारी आहे। खरं तर आज माझ्याकडे पुलावमध्ये वापरण्यासाठी फक्त गाजर शिल्लक होतं। बऱ्यापैकी भाज्या माझ्याकडच्या संपलेल्या होत्या आणि मला पुलाव सारखंच काहीतरी झटपट बनणारं करायचं होतं। तर हे पहा, 1 गाजर स्वच्छ धुवून साल काढून अगदी पातळ काप करून घेतलेले आहेत। टोमॅटो सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे। एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे, लांब पातळ काप याचे करून घेतले। तर हे पहा, इथे मी कमी भाज्या वापरलेल्या आहेत। यामध्ये मुलांच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या वापरू शकता। आता पुलाव करतोय म्हटल्यानंतर थोडासा खमंग मसालेदार तर असायलाच हवा। तर त्यासाठी 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशेप थोडंसं परतून घेतलं। थोडासा हा मसाला भाजून घेतल्यामुळे पुलावला मस्त खमंगपणा येतो। आता मिक्सरला हे वाटून घेणार नाही, तर खलबत्त्यामध्ये थोडंसं हे ठेचून घेणार आहे। गरम गरम असतानाच खलबत्त्यामध्ये काढून घेतलं। अगदी मोठं मोठंच हे वाटून घेणार आहे। कोणत्याही प्रकारचा जर पुलाव बनवत असाल तर अशा पद्धतीने मसाला भाजून थोडासा मोठा मोठाच वाटून नंतर तो वापरायचा। पुलावला मस्त असा फ्लेवर येतो। तर हा मसाला आता तयार झालेला आहे। मिक्सरला बाकीचा मसाला तयार करून घेऊयात। तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे। अगदीच लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची नाही वापरली तरी सुद्धा चालेल। हा मसाला सुद्धा पाणी न वापरता मोठा मोठाच वाटून घ्यायचा। तर हे पहा, 10 ते 15 मिनिटे झालेली आहेत आणि सोया चंक्स सुद्धा गरम पाण्यामध्ये मस्त भिजलेले आहेत। आता काय करायचं, यातलं पाणी बऱ्यापैकी निथळून घ्यायचं। तर हातानेच या पद्धतीने पाणी यातलं काढून घ्यायचं आणि पाणी काढून घेतलेले हे सोया चंक्स एका भांड्यामध्ये ठेवले। तर एका मोठ्या भांड्यामध्ये हे सोया चंक्स काढून घेतलेले आहेत। आता यामध्ये अर्धी वाटी दही घेतलं किंवा 2 ते 3 चमचे दही घेतलं तरी सुद्धा चालेल। आता यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ घेतलं, थोडीशी हळद घेतली, अर्धा चमचा लाल तिखट घेतलं आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतला। त्यासोबतच खलबत्त्यामध्ये जो वाटून घेतलेला मसाला होता ना, तो सुद्धा सगळा काढून घेतला। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता ही प्रोसेस का केली तर आपल्याला माहितीच आहे, सोया चंक्स मध्ये मसाला जर आतपर्यंत नाही मुरला तर याची चव अजिबात चांगली लागत नाही। त्यामुळेच थोडासा याला मसाला लावून घेतला। थोडंसं दही वापरलेलं आहे, दह्यामुळे मसाला आतपर्यंत मुरायला मदत होईल। आता हा पुलाव आपण कुकरमध्ये बनवणार नाही, कढईमध्येच बनवणार आहे आणि आज तरी मी मातीच्याच कढईत बनवणार आहे। कोणत्याही कढईत बनवणार असाल तरी सुद्धा अगदी झटपट बनतो, कारण या दोन्ही गोष्टी आपण सुरुवातीला भिजवून घेतलेल्या आहेत। तर 3 चमचे तूप चांगलं गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये 1 तमालपत्र, 1 मोठी वेलची, 2 छोटी वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 काळी मिरी, 1 जावित्री आणि 1 चक्रफूल घेतलेला आहे। आता पुलाव आहे म्हटल्यानंतर हा खडा मसाला तर आलाच पाहिजे। महत्त्वाचं म्हणजे कडकडीत तुपामध्ये हा मसाला आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचा आहे। यामुळे काय होणार आहे, पुलावला अतिशय छान मसाल्याचा फ्लेवर येईल। काही सेकंद हे तुपामध्ये परतल्यानंतर यामध्ये लांब पातळ चिरून घेतलेला कांदा घातला। आता कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। आता मातीची कढई आहे त्यामुळे थोडंसं स्लो कुकिंग यामध्ये होतं।
आता कांदा मस्त भाजला जातोय तोपर्यंत दुसरं काम करून घेऊयात. तर हे पहा, तांदूळ सुद्धा या वेळेमध्ये मस्त आता भिजलेले आहेत. यातलं सुद्धा सगळं पाणी काढून घेतलं. तर हे पहा, तांदूळ बोटावरती घेतल्यानंतर लगेचच तुटतो एवढं आपण याला भिजवून घेतलंय. आता हे पाणी टाकून न देता घरी जर झाडं असतील तर त्यांना घाला. तर हे पहा, कांद्याचा सुद्धा आता रंग बदललेला आहे, ट्रान्सपरंट झालेला आहे. लगेचच यामध्ये लसूण, आलं, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट घातली. त्यासोबतच बारीक चिरून घेतलेला टोमॅटो सुद्धा ॲड केला. आता टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचंय. वेळ असेल तर या स्टेजला थोडंसं मीठ घालून 5 मिनिटे याला झाकून ठेवायचं, म्हणजे टोमॅटो सुद्धा पटकन मऊ होतो. आता यामध्ये थोडीशी हळद आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट यामध्ये ॲड केलं. तेल सुटेपर्यंत हा मसाला सगळा चांगला परतून घ्यायचा. तर हे पहा, याला आता मस्त तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेलं गाजर ॲड केलं. त्यासोबतच अर्धी वाटी मटार सुद्धा ॲड केला. मागे सांगितल्याप्रमाणे कोणत्याही आवडीच्या बारीक चिरून घेतलेल्या भाज्या ॲड करू शकता. भाज्या ॲड केल्यानंतर 1 मिनिटभर पुन्हा हे परतून घेतलं. आता यामध्ये मसाला लावून घेतलेले सोया चंक्स ॲड केले. आता लगेचच यामध्ये तांदूळ ॲड करायचे नाहीत. तर या मसाल्यामध्ये सोया चंक्स व्यवस्थित परतून घ्यायचे. यामध्ये आपण थोडंसं दही घातलेलं आहे, त्यामुळे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून 5 मिनिटे याला वाफ द्यायची. यामुळे मसाला आणि दही आतपर्यंत छान मुरलं जाईल. सोया चंक्स चवीला सुद्धा खूप छान लागतील. तर 5 मिनिटेच फक्त वाफ द्यायची. गाजर आणि मटार सुद्धा थोडंसं शिजलं जाईल. 5 मिनिटानंतर पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यामध्ये सगळे तांदूळ काढून घेतले. इथे मी बासमती तांदूळ वापरलेले आहेत, तसा कोणताही तांदूळ वापरू शकता. चवीमध्ये जास्त काही फरक पडणार नाही, मस्त चविष्ट तर बनेलच. तांदूळ घातल्यानंतर लगेचच पाणी ॲड करायचं नाही. तर या मसाल्यामध्ये तांदूळ सुद्धा आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचेत. यामुळे भात सुद्धा मस्त मोकळा मोकळा शिजेल. आता तांदूळ बुडतील इतपत यामध्ये पाणी घातलं. थंडच पाणी वापरायचं आहे, गरम पाणी वापरायचं नाही, नाहीतर भात खूप चिकट बनेल. पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. यामध्ये आता चवीपुरतं मीठ घातलं. सुरुवातीला सुद्धा थोडंसं मीठ वापरलेलं आहे, त्यामुळे काळजीपूर्वक वापरायचं. आणि 1 छोटा चमचा बिर्याणीचा मसाला इथे मी ॲड केलेला आहे. याऐवजी गरम मसाला सुद्धा वापरू शकता. पुन्हा सगळं हे चांगलं मिक्स करून घेतलं. आता याला झाकण लावून 10 मिनिटे हे मस्त शिजवून घेऊयात. तर लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला भात हा शिजवून घ्यायचा आहे. तोपर्यंत रायता सुद्धा बनवून घेऊयात. पुलाव आहे म्हटल्यानंतर हे तर पाहिजेच. तर त्यासाठी 1 काकडी बारीक कट करून घेतली. त्यासोबतच 1 टोमॅटो सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे. कांदा आणि कोथिंबीर सुद्धा बारीक कट करून घेतले. आता माझी मुलं खाणार आहेत, त्यामुळे यामध्ये मी हिरव्या मिरचीचा वापर केलेला नाही. एका भांड्यामध्ये 4 चमचे दही घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं. व्यवस्थित हे फेटून घ्यायचं. चमच्याने सुद्धा फेटून घेऊ शकता. शक्यतो पुलाव बनल्यानंतर किंवा बनत आल्यानंतर हा रायता करून घ्यायचा. फेटून घेतलेल्या दह्यामध्ये हे चिरून घेतलेलं सगळं साहित्य ॲड केलं. पुलाव बनायला जर वेळ असेल ना, तर कांदा, काकडी आणि मीठ न घालता सगळा रायता बनवून ठेवा. पुलाव बनल्यानंतर या 3 गोष्टी ॲड करू शकता. आता यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडासा चाट मसाला आणि थोडीशी साखर घातली. पुन्हा सगळं चांगलं फेटून घेतलं. तर हे पहा, अगदी 5च मिनिटात रायता सुद्धा बनवून तयार झालेला आहे. आणि फक्त 10 मिनिटामध्ये पुलाव सुद्धा आता मस्त आपला शिजलेला आहे. तर 10 मिनिटानंतर झाकण काढून वर खाली व्यवस्थित हा भात करून घेतला. आणि तुम्ही पाहू शकता मस्त मोकळा मोकळा हा पुलाव बनलेला आहे, व्यवस्थित शिजलेला आहे. गॅस बंद केलेला आहे. यावरती झाकण ठेवून 5 मिनिटे हे असंच ठेवून द्यायचं. या 5 मिनिटामध्ये काय होतं, वाफेमुळे थोडासा ओलसरपणा असतो तो पूर्णपणे कमी होतो आणि त्यामुळे पुलाव अगदी सुटसुटीत मोकळा मोकळा दिसतो. चवीला सुद्धा छान लागतो. सोयाबीन चंक्स सुद्धा आपण मसाल्यामध्ये थोडा वेळ मॅरिनेट करून घेतलेले होते, त्यामुळे सोया चंक्स मध्ये मसाला आतपर्यंत मुरलेला आहे आणि त्यामुळे यातले सोया चंक्स सुद्धा चवीला खूप छान लागतात. पुलाव तर मस्त खमंग बनलेलाच आहे, पण महत्वाचं म्हणजे यातला जो सोया चंक्स आहे ना, तोच इतका चवीला छान बनतो ना, लहान मुले सुद्धा यातला फक्त सोया चंक्स उचलून खातील. तर तुम्ही पाहू शकता कमी वेळेमध्ये पोटभरीचा प्रोटीन्स युक्त पुलाव बनवून तयार झालेला आहे. मस्त गरमागरम हा पुलाव मुलांना द्या, खूप आवडीने खातील. चपाती भाकरी करायचा जर कंटाळा असेल ना, तर अशा पद्धतीने हा पुलाव नक्की बनवून पहा. महत्वाचं म्हणजे यामध्ये भरपूर भाज्या ॲड करू शकता, त्यामुळे पोट सुद्धा व्यवस्थित भरेल. माझ्या मुलांना तर हा पुलाव खूप आवडला. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा.